नमस्कार शिक्षक, या क्षणाबद्दल मी खूप आभारी आहे. आता इथे असणे आश्चर्यकारक नाही का? प्रिय विद्यार्थ्या, आज तू खूप तात्विक वाटतेस. काय झालं? कारण लवकरच हा क्षण निघून जाईल शिक्षक, आणि नंतर फक्त आठवणीच राहतील. ठीक आहे की मग, कारण आता आपण आपल्या सर्व आठवणी साठवू शकतो आणि त्या कायमच्या जपून ठेवू शकतो. मला खात्री आहे की याचा आजचा अभ्यासक्रम शिक्षकाशी काहीतरी संबंधित आहे. मी बरोबर आहे का? हो, अगदी बरोबर. आजच्या फोटो फ्रेमिंग, लॅमिनेशन आणि स्क्रीन प्रिंटिंगच्या कोर्स आपल्या आठवणी साठवण्याबाबत आणि भविष्यासाठी त्या जपण्याबद्दल आहे. तुम्हाला या कोर्सबद्दल अधिक जाणून घ्यायचे आहे का? हो, अर्थात शिक्षक. कृपया मला सांगा की आपण या अभ्यासक्रमात काय शिकणार आहोत. हो, मी तुम्हाला अध्यायाप्रमाणे सांगतो. आपण स्क्रीन प्रिंटिंगच्या परिचयाने सुरुवात करू. तुम्हाला स्क्रीन प्रिंटिंगची सध्याची परिस्थिती आणि व्याप्ती समजेल, विविध प्रकारचे अनुप्रयोग शिकाल आणि छपाईची वैशिष्ट्ये समजून घ्याल. त्यानंतर तुम्ही फॅब्रिकचे प्रकार, स्क्रीन तयारी तंत्रे आणि 4 रंगीत छपाई तंत्रांबद्दल सर्व काही शिकाल. पुढील प्रकरण फोटो फ्रेमिंग आणि ते करण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या मूलभूत तंत्रांबद्दल आहे. तुम्ही विविध प्रकारच्या फोटो फ्रेम्स, फ्रेमिंगच्या तंत्रांबद्दल, फोटो फ्रेमिंगमध्ये AI चा वापर आणि काच निवडण्याबरोबरच फ्रेम योग्यरित्या बसवणे याबद्दल शिकाल. पुढील अध्यायात तुम्ही फोटो लॅमिनेशन, त्यांचे प्रकार, तंत्रे आणि फायदे याबद्दल सर्व काही शिकाल. तुम्ही तिन्ही मूलभूत गोष्टी कव्हर केल्यानंतर स्क्रीन प्रिंटिंगचे भविष्य, बदलत ट्रेंड आणि लॅमिनेशन, फ्रेमिंग आणि प्रिंटिंग याबद्दल शिकू शकाल. आम्ही हा अभ्यासक्रम एका चांगल्या कार्यरत युनिटशी संपर्क साधून संपवू, जिथे तुम्हाला नोकऱ्यांबद्दल प्रत्यक्ष अनुभव मिळेल आणि तुमचे सर्व ज्ञान कसे वापरायचे ते देखील शिकायला मिळेल. शेवटी आपल्याला या क्षेत्रातील यशस्वी उद्योजकाशी बोलण्याचा फायदा देखील आहे. हा एक व्यापक अभ्यासक्रम आहे शिक्षक. RCTचे खूप आभार. पण हा कोर्स घेऊन मी आर्थिकदृष्ट्या स्वतंत्र होऊ शकते का? तसेच मी कोणत्या प्रकारच्या नोकरीची संबंधित अपेक्षा करू शकते? नक्कीच. या कोर्सनंतर तुम्ही फोटो फ्रेमर, लॅमिनेटर, स्क्रीन प्रिंटिंग टेक्निशियन म्हणून करिअर करू शकता किंवा तुमचा स्वतःचा कस्टम फ्रेमिंग आणि प्रिंटिंग व्यवसाय सुरू करू शकता. तुम्ही कला आणि संस्कृती स्टार्टअप्स, संग्रहालय आणि आर्ट गॅलरी किंवा कापड उद्योग यासारख्या उद्योगांमध्ये देखील काम करू शकता. हे खूप रोमांचक वाटते. आता मी लोकांना त्यांच्या आठवणी कायमस्वरूपी जपून ठेवण्यास मदत करू शकते. माझ्यासाठी ही एक उत्तम संधी आहे. RCT हा अद्भुत कोर्स तयार केल्याबद्दल धन्यवाद. पण शिक्षक, मला एकाच वेळी सर्व काही शिकावे लागेल का? जर मला सर्व काही नसेल तर मला मग कोण मदत करेल? बरं, हा सर्वात चांगला भाग आहे विद्यार्थ्यांनो. तुम्हाला काहीही लक्षात ठेवण्याची गरज नाही, कारण तुम्ही पुनरावृत्ती आणि उलट तपासणीसाठी कोणत्याही अध्यायाकडे परत जाऊ शकता. आता मला खूप आत्मविश्वास आल्यासारखा वाटत आहे. धन्यवाद. या कोर्सबद्दल तुम्हाला अधिक आत्मविश्वास वाटेल अशी आणखी एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. वैयक्तिकृत उत्पादने, अंतर्गत सजावट आणि कस्टमाइज्ड वस्तूंच्या वाढत्या मागणीमुळे भारतातील फोटो फ्रेमिंग, लॅमिनेशन आणि स्क्रीन प्रिंटिंग उद्योग स्थिर वाढ अनुभवत आहे. ऑनलाईन व्यवसाय, ई-कॉमर्स प्लॅटफॉर्ममधील वाढ आणि मध्यम वर्गाची वाढती संख्या कस्टम फ्रेमिंग आणि प्रिंटिंग सेवांची मागणी वाढवत आहे. या व्यतिरिक्त जाहिरात, किरकोळ विक्री आणि कला उद्योग यासारख्या क्षेत्रांमुळे स्क्रीन प्रिंटिंग आणि लॅमिनेशन सेवांच्या विस्तारात योगदान मिळते. भारताच्या सर्जनशील आणि डिझाईन चालित बाजारपेठा वाढत असताना या उद्योगांमधील संधींमध्ये सुधारणा होत राहण्याची आणि भरपूर रोजगाराच्या संधी मिळण्याची अपेक्षा आहे. शिक्षक, तुम्ही मला खरोखरच पेक्षा जास्त वाटून दिले आहे. या माहितीबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद. हा कोर्स सुरू करण्यासाठी आणि मी कोणत्या आठवणी बनवते आणि जतन करते हे पाहण्यासाठी मी उत्सुक. चला तर मग RSETI वरच्या फोटो फ्रेमिंग, लॅमिनेशन आणि स्क्रीन प्रिंटिंग अभ्यासक्रम सुरू करूया. रेडी, सेट, लर्न.